3.5 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. आंब्याचं आमिष दाखवून संबंधित जो आरोपी आहे त्यांना बोलून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहे. हे नेमकं प्रकरण समोर कसं आलं आणि हा सगळा प्रकार नेमकं काय आहे? सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेली आहे. ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली. ते आईने पाहिलं. हा जो आरोपी आहे त्या घटनास्थळावरून पळ काढला होता, त्यानंतर किती जसं अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केलं आहे का आणि किती दिवसाची पोलीस कोठडी वगैरे सुनावणी केली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार. तर अशा गोष्टी घडत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचा आमिष घेऊ नये असं सांगितलं जातं. तर पालकांना काय आवाहन कराल? मुलं सुरक्षित कशी राहतील याबद्दल सांगा. पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहायला पाहिजे असं नाही. आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय, अशी परिस्थिती आहे.